नमस्कार मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जनरल नॉलेज या विषयावर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. पाण्याचे रासायनिक सूत्र काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी H2O. पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा. मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव त्वचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा लाल रंग असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पती अन्न तयार करताना कोणती प्रक्रिया करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रकाश संश्लेषण. वनस्पती अन्न तयार करताना प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. सूर्य हा काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तारा. सूर्य हा तारा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? तर मानवाच्या शरीरात 206 हाडे असतात. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 206. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्पिग्नोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर हे यंत्र वापरतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी घन पदार्थात. ध्वनीचा वेग सर्वाधिक घन पदार्थात असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. कोणता वायू ज्वलनास मदत करतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्सिजन. ऑक्सिजन वायू हा ज्वलनास मदत करतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. दूध आंबट का होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बॅक्टेरियामुळे. बॅक्टेरियामुळे दूध आंबट होते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. मानवाच्या श्वसनासाठी आवश्यक वायू कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्सिजन. ऑक्सिजन वायू हा मानवाच्या श्वसनासाठी आवश्यक वायू आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. जीवनसत्व सीची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? तर उत्तर आहे ऑप्शन बी स्कर्वी. जीवनसत्व सीची कमतरता झाल्यास स्कर्वी हा आजार होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. जीवनसत्व डी कशामुळे तयार होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशामुळे जीवनसत्व डी तयार होते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन सी ॲपियर. ॲपियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. ताप मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी थर्मामीटर. थर्मामीटर हे ताप मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 16. मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण साधारण किती असते? तर उत्तर आहे
ऑप्शन सी 5 ते 6 लिटर. मानवाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण 5 ते 6 लिटर इतके असते. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 100 डिग्री सेल्सिअस. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर उत्तर आहे ऑप्शन डी निर्वात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. वनस्पतीचा हिरवा रंग कशामुळे असतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे वनस्पतीचा हिरवा रंग असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. मानवाच्या मेंदूचे नियंत्रण केंद्र कुठे असते? तर उत्तर आहे ऑप्शन सी कवटीत. मानवाच्या मेंदूचे नियंत्रण केंद्र कवटीत असते. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. आम्लाची चव कशी असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आंबट. आम्लाची चव आंबट असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. कोणता धातू द्रवरूपात आढळतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी पारा. पारा हा धातू द्रवरूपात आढळतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. चुंबकाला किती ध्रुव असतात? तर उत्तर आहे ऑप्शन बी 2. चुंबकाला 2 ध्रुव असतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शोधणारे शास्त्रज्ञ कोण? तर उत्तर आहे ऑप्शन बी न्यूटन. न्यूटन हे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शोधणारे शास्त्रज्ञ आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. श्वसन प्रक्रियेत कोणता वायू बाहेर टाकला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा वायू श्वसन प्रक्रियेत बाहेर टाकला जातो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. कोणता अवयव रक्त शुद्ध करतो? तर उत्तर आहे ऑप्शन सी मूत्रपिंड. मूत्रपिंड हा अवयव रक्त शुद्ध करतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मानवाच्या डोळ्यातील रंगीत भाग कोणता असतो? तर उत्तर आहे ऑप्शन बी आयरिश. आयरिस हा मानवाच्या डोळ्यातील रंगीत भाग असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. उष्णता मोजण्याचे एकक कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन बी कॅलरी. कॅलरी हे उष्णता मोजण्याचे एकक आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. शरीरातील पांढऱ्या पेशींचे कार्य काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी रोगप्रतिकारक संरक्षण. रोगप्रतिकारक संरक्षण करणे हे शरीरातील पांढऱ्या पेशींचे कार्य आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन सी मंगळ. मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.